नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेदिक अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय भरती या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदासाठी लागणारे आपण या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. बघा हे सर्व प्रश्न पहा, येणाऱ्या परीक्षेसाठी बघा हे प्रश्न या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय. महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. तर गोपाळकृष्ण गोखले पहा महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारल्या. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? बघा सर्वांनी सांगायचे प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर बघा यांनी प्रार्थना समाजाची बघा त्यांनी स्थापना केलेली आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलं. कृष्णा काठ. कृष्णा काठ हे आत्मचरित्र कोणाचं आहे? बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. कृष्णा काठ बघा हे आत्मचरित्र यशवंतराव चव्हाण बघा यांचे या ठिकाणी आत्मचरित्र आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा या ठिकाणी काय विचारलं. सुबोध रत्नाकर. सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणी लिहिलेला काव्यसंग्रह आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल. सुबोध रत्नाकर बघा हा काव्यसंग्रह सावित्रीबाई फुले बघा यांनी लिहिलेला हा काव्यसंग्रह आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय. पारा. पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? बघा सर्वांनी सांगायचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा पारा Fe बघा कशाची आहे? Fe बघा या ठिकाणी लोखंडाची आहे. के म्हणजे बघा पोटॅशियम असतो. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 4 यायला पाहिजे. Hg बघा पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 काय विचारला. प्रभाकर. प्रभाकर हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं साप्ताहिक आहे? प्रभाकर हे साप्ताहिक बघा कोणी सुरू केलं होतं? सर्वांनी सांगायचं बघा महत्त्वपूर्ण या ठिकाणी आपण प्रश्न घेत आहोत. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक बघा सर्वांनी या ठिकाणी करायचं आहे. प्रभाकर या नावाचं बघा साप्ताहिक भाऊ महाजन यांनी बघा सुरू केले होते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 कार्बनचं सर्वात शुद्ध रूप कोणते असते? कार्बन बघा सर्वांना माहीत आहे, कार्बनचं सर्वात शुद्ध रूप कोणते? बघा हिरा हे कार्बनचं सर्वात या ठिकाणी शुद्ध रूप असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारले. भारताने विकसित केलेले रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र कोणतं आहे? रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र बघा कोणतं आहे, जे बघा भारतानं तयार केलेलं आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल. भारतानं तयार केलेले पहा रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र म्हणजे त्रिशूल होय, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या अणूमधील बघा इलेक्ट्रॉनची संख्या किती असते? सर्वांनी सांगायचंय. ऑक्सिजन बघा सर्वांना माहीत आहे, ऑक्सिजनच्या अणूमधील इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? तर 8 आहे पहा, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा रसायनाचा राजा. रसायनाचा राजा असे खालीलपैकी कशाला म्हणतात? तर याचं योग्य उत्तर काय असेल. सल्फ्युरिक ॲसिडला रसायनाचा राजा असे म्हणतात पहा, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई हमाल लिपिक आणि चालक बघा या सर्व पदासाठी बघा लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. त्या PDF मध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे, ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. याच नंबरवर सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा पाठवल्या जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी 11 काय विचारला. कुलोम. कुलोम हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? बघा नवीन प्रश्न आहे, बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. कुलोम हे कशाचं एकक असेल? तर कुलोम पहा या ठिकाणी विद्युत प्रभार यांचं एकक आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं. जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे
जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते? तर याचे योग्य उत्तर काय असेल? जीवाश्म इंधनाच्या बघा ज्वलनामुळे कार्बन डायऑक्साईड या वायूचे प्रमाण वाढते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा महाराष्ट्र धर्म. महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र कोणी सुरू केले होते? बघा महत्त्वपूर्ण आहे, या ठिकाणी PYQ प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये हा प्रश्न होता. महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र पहा. तर विद्यार्थी मित्रांनो, तरी बघा या ठिकाणी तर याचं योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र धर्म बघायचं या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. विनोबा भावे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 14 काय विचारला आहे? चीनने भारतावर खालीलपैकी कोणत्या साली हल्ला केला होता? चीनने भारतावर कोणत्या साली हल्ला केला होता पहा. सर्वांनी सांगायचे सन 1962 या वर्षी चीनने भारतावर हल्ला केला होता. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 15 या ठिकाणी काय? चलो दिल्ली ही घोषणा खालीलपैकी कोणी दिलेली आहे? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती? तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पहा चलो दिल्ली या ठिकाणी ही घोषणा दिली होती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 16 या ठिकाणी काय विचारलं? नथुला ही खिंड कोणत्या राज्यामध्ये आहे? नथुला ही खिंड कोणत्या राज्यामध्ये असेल? सर्वांनी सांगायचे पहा. नथुला ही खिंड सिक्कीम राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा. जिना हाऊस कोणत्या शहरामध्ये आहे? जिना हाऊस सर्वांनी सांगायचे जिना हाऊस कोणत्या शहरामध्ये आहे? मुंबई बघा या ठिकाणी जिना हाऊस आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी बघा कार्य कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू केले होते? ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी बघा कार्य विद्यार्थी मित्रांनो ठाणे जिल्ह्यामध्ये सुरू केले होते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 19 बघा या ठिकाणी काय विचारलं? कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? तर याचे योग्य उत्तर काय असेल? प्लासीच्या बघा लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. दीनमित्रकार म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? दीनमित्रकार याचे योग्य उत्तर काय असेल? दीनमित्रकार म्हणून पहा मुकुंदराज पाटील यांना ओळखले जाते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूया. अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी कोणती नदी उगम पावते? बघा याचं योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी नर्मदा ही नदी उगम पावते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. तापी ही नदी कोठे उगम पावते? तापी बघा नदी बैतूल जिल्हा मध्य प्रदेश या राज्यामध्ये तापी नदी उगम पावते. तर अमरकंटक या ठिकाणी नर्मदा ही नदी उगम पावत असते. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचार? राधानगरी या धरणाच्या जलाशयाचं नाव काय असेल? बघा सर्वांनी सांगायचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. राधानगरी या धरणाच्या जलाशयाचं नाव पहा लक्ष्मीसागर जलाशय असं आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? अलिबाग बघा हे ठिकाण कलिंगड या फळासाठी प्रसिद्ध आहे. बघा अलिबाग हे ठिकाण कलिंगड या फळासाठी प्रसिद्ध आहे. विषय क्रमांक पुढचा पहा. महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले लाख उद्योग कोणत्या जिल्ह्यामध्ये चालतो? लाख उद्योग कोणत्या जिल्ह्यामध्ये चालतो? तर योग्य उत्तर काय पाहिजे? महाराष्ट्र राज्यामध्ये भंडारा या जिल्ह्यामध्ये लाख उद्योग प्रामुख्याने चालतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. कोल्हापूर ते पणजी या महामार्गावर कोणता घाट लागतो? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? कोल्हापूर ते पणजी या महामार्गावर फोंडा हा घाट लागतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? सावित्रीबाई फुले विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सावित्रीबाई फुले विद्यापीठ कोणत्या ठिकाणी असेल? तर सावित्रीबाई फुले बघा हे विद्यापीठ पुणे या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कुठं आहे? सर्वांना माहीत आहे पहा. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ बघा परभणी या ठिकाणी आहे. तर या विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा या विद्यापीठाची स्थापना सन 1972 या वर्षी या विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? महाराष्ट्रामध्ये मधुमक्षिका पालनासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणतं आहे? मधुमक्षिका पालनासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणतं असेल?
बघा सर्वांनी सांगायचं या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आला पाहिजे. महाबळेश्वर बघा हे ठिकाण महाराष्ट्रामध्ये मधुमक्षिका पालनासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र पठारावर सर्वात दक्षिणेकडची पर्वतरांग कोणती असेल? सर्वात मोठी दक्षिणेकडची पर्वतरांग कोणती असेल महाराष्ट्र राज्यामध्ये? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा महादेव डोंगर रांग बघा महाराष्ट्र पठारावरची सर्वात या ठिकाणी दक्षिणेकडची सर्वात मोठी या ठिकाणी पर्वतरांग आहे. विषय क्रमांक 5 नरनाळा. नरनाळा हे पक्षी अभयारण्य कुठे असेल? नरनाळा हे पक्षी अभयारण्य बघा कर्नाळा जे की रायगड जिल्ह्यामध्ये आहे. कर्नाळा रायगड जिल्ह्यामध्ये आहे. आरनाळा बघा ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. नरनाळा अकोला जिल्हा. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा. ज्ञानगंगा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? ज्ञानगंगा हे अभयारण्य बघा सर्वांनी सांगायचे ज्ञानगंगा हे अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 8 क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यामधला सर्वात लहान जिल्हा म्हणजे पहा मुंबई शहर जिल्हा होय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव कोणतं आहे? बघा या ठिकाणी नायगाव खंडाळा हे सावित्रीबाई फुले यांचं या ठिकाणी जन्मगाव आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बाभळी प्रकल्प हा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बाभळी प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? सर्वांनी सांगायचे पहा बाभळी प्रकल्प या ठिकाणी गोदावरी या नदीवरचा प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा महाराष्ट्रामधील चेरापुंजी खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला म्हणतो? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा आंबोली या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो. म्हणून या ठिकाणाला महाराष्ट्राचे चेरापुंजी असे म्हणतात. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं बघा शंकर केशव कानेटकर हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा सर्वांनी सांगायचं आहे शंकर केशव कानेटकर हे या ठिकाणी गिरीश बघा यांचं टोपण नाव काय आहे? गिरीश आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सारनाथ बघा हे पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सारनाथ बघा सर्वांनी सांगायचं आहे गौतम बुद्धाने बघा सर्वात पहिल्यांदा सारनाथ या ठिकाणी उपदेश दिला होता. सारनाथ हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये असेल? तर सारनाथ बघा या ठिकाणी उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा अरबी समुद्राची राणी खालीलपैकी कशाला म्हणतात? अरबी समुद्राची राणी बघा आपण या ठिकाणी कोचीनला म्हणतो पहा अरबी समुद्राची राणी आपण कोचीनला म्हणतो. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. यावल हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? यावल हे अभयारण्य विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? यावल बघा हे अभयारण्य जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा सोपा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी असतो? जागतिक पर्यावरण दिन आपल्याकडे केव्हा असतो? 5 जूनला असतो पहा जागतिक पर्यावरण दिन 5 जूनला असतो. विषय क्रमांक पुढचा पहा महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? सर्वांनी सांगायचं आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? खरोसा लेणी पहा लातूर या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा राज्यस्तरावर नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? राज्यस्तरावर नियोजन आयोगाचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पारो हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या देशामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? पारो हे आंतरराष्ट्रीय विमानतळ पहा या ठिकाणी भूतान या देशामध्ये आहे. हा बघा प्रश्न मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. पारो हे आंतरराष्ट्रीय विमानतळ भूतान या देशामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा पहा जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी असतो? जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी असतो पहा 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन असतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणतं असेल? भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्या बघा सिक्कीम या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय 4 नगरातले माझे विश्व
4 नगरातले माझे विश्व बघा हे आत्मवृत्त कोणाचं आहे? बघा मागील परीक्षामध्ये हा पण प्रश्न होता. 4 नगरातले माझे विश्व हे आत्मवृत्त जयंत नारळीकरांचं आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जागतिक हवामान दिन कोणत्या दिवशी असतो? जागतिक हवामान दिन कोणत्या दिवशी असतो पहा? 23 मार्च. 23 मार्च बघा या दिवशी काय असतो? जागतिक हवामान दिन असतो. विषय क्रमांक पुढचा बघा, उचल्या. उचल्या हे आत्मवृत्त कोणाचं आहे? सर्वांनी सांगायचे बघा, उचल्या हे आत्मवृत्त कोणाचं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आला पाहिजे. लक्ष्मण गायकवाड यांचं या ठिकाणी हे आत्मवृत्त आहे. विषय क्रमांक पुढचा, पायली एक्सप्रेस. पायली एक्सप्रेस म्हणून बघा खालीलपैकी कोणास ओळखले जाते? पायली एक्सप्रेस कोणाला म्हणतात? सर्वांनी सांगायचे बघा, पायली एक्सप्रेस म्हणजे पी.टी. उषा यांना म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10, चुनखडीचं रासायनिक नाव कोणतं आहे? चुनखडी. सर्वांनी सांगायचे चुनखडीचं रासायनिक नाव कोणतं असेल? कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट बघा हे काय आहे? चुनखडीचे या ठिकाणी रासायनिक नाव आहे. विषय क्रमांक पुढचा, एका वर्षामध्ये लोकसभेचे कमीत कमी किती अधिवेशन झाले पाहिजेत? एका वर्षामध्ये लोकसभेचे कमीत कमी या ठिकाणी 2 अधिवेशन हे झाले पाहिजेत. विषय क्रमांक पुढचा पहा, विजयवाडा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? विजयवाडा हे शहर पहा कृष्णा नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय होत्या? जागतिक टपाल दिन. जागतिक टपाल दिन कोणत्या दिवशी असतो आपल्याकडे? जागतिक टपाल दिन कोणत्या दिवशी असतो? 9 ऑक्टोबर. 9 ऑक्टोबर बघा या दिवशी आपल्याकडे जागतिक टपाल दिन असतो. बघा विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा खालीलपैकी कोणी केला? स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा कोणी केला? योग्य उत्तर काय पाहिजे? लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन बघा यांनी स्थानिक स्वराज्य संस्था त्यांनी कायदा केला. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सन 1919 मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्था यांची स्थापना कोणी केली? रयत शिक्षण संस्था यांची स्थापना कोणी केली? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. रयत शिक्षण संस्था बघा यांची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, प्रशांत महासागर व ॲटलांटिक महासागर. प्रशांत महासागर आणि ॲटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा कोणता असेल? पनामा कालवा. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कधी आणि कोणत्या अधिवेशनामध्ये पास केला? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे पहा. काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव सन 1929च्या लाहोरच्या अधिवेशनामध्ये बघा या ठिकाणी हा ठराव पास केला होता. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक या ठिकाणी बघा 20 काय विचारलाय? भारतामध्ये एकमेव हिऱ्याची खाण पन्ना. भारतामधली एकमेव हिऱ्याची खाण कोणती आहे? पन्ना. पन्ना कोणत्या राज्यामध्ये आहे? मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, महाराष्ट्र. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, ज्यांना कोणाला बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांचे बघा मुंबई उच्च न्यायालय भरती महत्त्वपूर्ण पहा 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहे. त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.